शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे। शनिवारी या आंदोलनाचा 6वा दिवस होता। या दिवशी बच्चू कडू यांची तब्येत ढासळून त्यांना रक्ताची उलटी झाली। त्यामुळे त्यांचे समर्थक आणि बच्चू कडू यांच्यावर प्रेम करणारी जनता चिंतेत आहे। यापूर्वीही बच्चू कडू यांचा बीपी कमी झाला होता, परंतु त्यांनी उपचारास नकार दिला होता। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांच्या अन्य प्रश्नांसाठी बच्चू कडू यांनी 8 जूनपासून मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या समाधीस्थळी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनाचा शनिवारी 6वा दिवस होता। मात्र सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी बच्चू कडू यांनी केलेल्या मागण्यांना आणि बच्चू कडू यांच्या आंदोलनाला गांभीर्यानं घेतलेलं नाही। तर दुसरीकडे माझी अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण माघार घेणार नाही अशी भूमिका बच्चू भाऊंनी घेतली आहे। त्यातच शनिवारी बच्चू कडू यांना अचानक रक्ताची उलटी झाल्यानं राज्यात सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे। या राज्यात सध्या रोज कित्येक शेतकरी आत्महत्या करतात। रोज या राज्यात शेतकऱ्यांची अंत्ययात्रा निघते। सरकारला बच्चू भाऊंची अंत्ययात्राच पाहायची आहे काय, असा सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहे। राज्यभरातील दिव्यांग, शेतमजूर, शेतकरी, मूकबधीर, कामगार, वाहनचालक, मेंढपाळ, मच्छीमार, बेघर आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे। राज्यभरातून 40हून अधिक आमदार, 10पेक्षा जास्त खासदार आणि शेकडो संस्था संघटना यांनी बच्चू कडू यांच्या उपोषणस्थळी भेट देऊन त्यांना जाहीर पाठिंबा दिला आहे। मात्र दुसरीकडे सरकारने अजूनही शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत। बच्चू कडू यांचा लढा अजूनही सुरूच आहे। दरम्यान आता प्रहार संघटनेनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्या सरकारने लवकरात लवकर पूर्ण कराव्यात, अन्यथा 15 जूनला संपूर्ण राज्यात चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा थेट इशारा सरकारला देण्यात आला आहे। या चक्काजाम आंदोलनात कोणतीही गाडी रस्त्यावर फिरताना दिसणार नाही। महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांनी, शेतकऱ्यांची काळजी असणाऱ्या विविध संघटनांनी आणि बच्चू कडू यांना पाठिंबा देणाऱ्या पक्षांनी या आंदोलनात सहभागी व्हावं, असं आवाहन प्रहारकडून करण्यात आलं आहे। दरम्यान काल परवा अमरावती जिल्ह्यातील कार्यालयाबाहेर प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं। काही ठिकाणी रस्त्यावर जाळपोळ पाहायला मिळाली। डवर गावात तर बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांनी थेट टोकाचं पाऊल उचलत स्वतःला जमिनीत गाडून घेतलं। सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशा प्रकारच्या मागण्या करत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला जमिनीत गाडून घेत टोकाचं पाऊल उचललं। एकूणच काय तर बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन हळूहळू उग्र रूप घेताना दिसतंय। अशावेळी सरकारला आता तरी जाग येईल का? मंत्र्यांचे डोळे आता तरी उघडतील का? हा प्रश्नच आहे। बच्चू भाऊ 8 जूनपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत आणि सरकार कुठलीही दखल घेत नाहीत, म्हणून आपण 14 तारखेला राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाचं घोषणा केली होती। परंतु जी आज दुर्घटना गुजरातमध्ये घडली, विमान दुर्घटना, त्यामुळं आपण 14चा राज्यव्यापी चक्काजाम हा 15 जूनला करत आहे। याची सर्व कार्यकर्त्यांनी आणि संबंधित सर्व संघटनांनी, सर्व राजकीय पक्षांनी ज्यांनी बच्चू भाऊच्या बेमुदत आंदोलनाला इथे पाठिंबा दिला, यांनी कृपया या गोष्टीची नोंद घ्यावी आणि ताकदीनं 15 जून रोजी महाराष्ट्रात चक्काजाम करायचा आहे। एकही वाहन रस्त्यावर फिरता कामा नये, अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।